राधे राधे रामकृष्ण हरी ओंकार। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने आई जगदंबा महाकालीच्या कृपेने ओंकारी परिवार यांच्या अथक परिश्रमाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज कथेचा 6वा दिवस। गेल्या 5 दिवसांमध्ये जी लगबग आपण बघितली, उत्साह हा शिकेला होता। 5 दिवस सहज, उद्या सांगतेचा दिवस कथेचा आणि परवा काल्याचं कीर्तन आणि कार्यक्रमाची सांगता, म्हणजे तुमच्याकडे फक्त आता 2 दिवस उरले। गेल्या 6 दिवसामध्ये भगवंताची ओढ, आतुरता, धावपळ, उत्सुकता याला काही पारावारा प्रमाण नव्हतं आणि राहत पडला। 2 दिवसानंतर एखादी नवरी मंडपातनं विदाई करावी आणि नंतर मंडप सुना पडावा, तशी अवस्था काहीशी 2 दिवस आपल्या घराची होत असते। कारण त्या हरिनामाची जी लहर आनंदाची पसरलेली असते, कुठेतरी ती मावळली जाते आणि मग हुरहुरू लागत असते, जी आज गवळणीला भगवंत मथुरेमध्ये गेल्यावर लागणार आहे। आज रुक्मिणी स्वयंवर आहे। याची देही याची डोळा आपण साक्षात जगत जननी
आई साहेबांचा विवाह सोहळा आज अनुभवणार आहोत. स्वयंवर आता राहिले नाही, शब्द राहिला, कृती राहिली आणि त्याला वेगळं म्हणत लागलं. सुखदेव राजा परीक्षितीला सांगत आहे. राजा परीक्षिती श्रवण करत आहे. हे शुक भगवान, तुमच्या चरणी मी वंदन करतो. तुम्ही मला गुरुस्थानी लाभले आणि माझा उद्धार आता होणार याच्यात काहीच शंका नाही. इतका आत्मविश्वास राजा परीक्षितीला आला होता, कारण गुरुने दिलं ज्ञान आत्म जीवाचा प्राण एकत्र करून इंद्रियाचे कान करून ते श्रवण करत होता. राजाला आयुष्यामध्ये एकदाच गुरुची सत्संगती भेटली, पण स्वतःचा उद्धार करून घेतला. सर्वसामान्य जीवाला आयुष्यभर गुरु दिसत असतात, पण उद्धार होत नसतो. याचं काय कारण असेल? कमी पडलेलं पुण्य आणि कमजोर प्रारब्ध. ज्याचं प्रारब्ध बळकट असतं त्याला ह्या गोष्टी सहज प्राप्त होत असतात. अरे कधी महाराज झाले? गेल्या वर्षी तर नवरदेव पुढे नाचत होते, ह्या वर्षी नव्हतं. हे प्रारब्धाचा भाग आहे. भगवंत कधी टर्निंग पॉइंट आयुष्यामध्ये आणेल आणि त्या वाटेवर नेऊन ठेवेल याचं काही सांगता येत नाही. पण प्रारब्ध, आणि हे प्रारब्ध 1, 2, 3 दिवसाची सेवेचं नसते. जन्मोजन्मी भगवंताची जो सेवा करतो त्याच्या वाटेला हे प्रारब्ध येत असतं. 1, 2, 3 जन्माची सेवा नव्हती. नामदेवराय, जगद्गुरु तुकोबराय किती जन्माची सेवा होती, तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केली. जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, चहुयुगाचा भगवंताने जितके जितके अवतार घेतले त्या त्या अवताराबरोबर भगवंताच्या सोबत नामदेव राय होते. तेव्हा नामदेव रायांना ह्या जन्मामध्ये भगवंताची कृपा लागली. तुम्हाला असं वाटतं 2 दिवस सत्संगतीत जावं, 4 दिवस गुरु बरोबर हिंडावं गाडीमध्ये, लगेच आमचा उद्धार झाला पाहिजे, होईल का? असं नाही. त्याला घासावं लागतं, चंदनासारखं उघडून घ्यावं लागतं, तेव्हा सुहास दरवळत असतो.
नामदेवराय अखंड भजनामध्ये नामचिंतनात राहायचे. एक दिवस नामदेवरायाच्या पत्नीला वाटलं हे किती दिवस नाटक चालायचं. मोठा परिवार होता, कमवणारे एकच जण. किती जणांचा परिवार होता नामदेवरायाचा? सांगता येतं कोणाला? रंगनाथ महाराज. किती जणांचा परिवार होता नामदेवरायाचा? राजाई गोनाई दोघी सासू सुना 14 जणांचा परिवार. 4 जावा 4 भाऊ, नामदेवराय, दामा शेट्टी आणि 15-20 जनाबाई आणून ठेवलेली होती तिथं मंदिरातून घेऊन आले होते. 14 जणांचं कुटुंब फक्त एक दामा शेट्टी पोचत होते कापडाचा व्यवसाय करून. आता 14 जण जरी कमवले तरी हाय हाय माती खाय. 14च्या 14 वावरात जाते, पण तरी घरी आल्यावर तोंड पडलेलेच. जुनी म्हणे हातात खुरपण सदा तोंड बुरक. कधी प्रसन्नता नाही, कमवून सुद्धा. नामदेवरायाची पत्नीने सांगितलं, अहो हे भजन करून पोट भरणार नाही, संसार वाढत चाललाय, प्रपंच वाढत चाललाय, काहीतरी काम धंदा पहा. पण नामदेवराय लक्ष देत नव्हते. अखंड वीणा, चिपळ्या आणि भजनात. एक दिवस गोनाईचा प्रश्न नामदेवराय, बाळा किती दिवस असं चालणार? नवीन संसार होता तोपर्यंत धकलं, आता नाही धकणार. राजाने सांगितलं, अहो बस. एक दिवस आपल्या पत्नीचा भाऊ घरी आला आणि दोघं बहीण भाऊ बोलत बसले होते. नामदेवरायांचा साला आणि पत्नी. काय चालला अक्का, बरं आहे का? बोले काय नाही. माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. बहीण सांगते भावाला, नामदेवरायांची पत्नी सांगते भावाला, आई बापाने बरं नाही केलं, भिकाऱ्याच्या पदराला बांधलं, तुझं चांगलं झालं पण माझं नाही झालं. कोण सांगत? बहीण सांगते. पहिलं बहीण भावाला सगळे गराने सांगायचे म्हणून बरं होतं. आता आई बापाला सांगता म्हणून फाटत चाललं. जुन्या संस्कृती पाळा. आई बाप जन्माला पुरतो का भाऊ जन्माला पुरतो? पण घराणे केले. काय करता भाऊजी? कायचं काय करतो? घेतो येईल आणि देतो याला. त्याला भजनाशिवाय काम काय? काम कर म्हणलं तर सुचत नाही. तेवढ्यात संध्याकाळचं भजन आटपून नामदेवराय घरी आले. दोघं भाऊ बहीण गप्पा करत बसले होते. मध्ये गेले, बघितलं स्वयंपाक तयार नाही. एकही शब्द न बोलता परत टाळ. चिपळ्या घेतल्या, भजनाला निघाले विना घेऊन. राजा या थांबला, अहो थांबा, हा काय विचित्र प्रकार? माझा भाऊ आला आणि तर रामराम तर झाला. काही मान मर्यादा, काही इज्जत किंमत नाही का माझ्या माहेरच्यांना? नामदेवराय म्हणतात, आमच्या रोमा रोमात राम भरलेला आहे. आम्हाला कोणाला राम राम घातल्याने आमच्या मुखात नाम येईल असं नाही. आम्ही तृप्त झालेलो आहे भगवंताचं नाम घेऊन. बघितलं दादा, हे असं आहे. तुला असं वाटत असेल माझं खूप चांगलं. बहिणीची समजूत घातली, अक्के येईल, जागेवर येईल. ज्या भगवंताचं नाम घेता आहे ना, तो नक्कीच नाही या पार लावेल. घाबरू नको दादा. तू पण त्यांच्यासारखाच बोलायला लागला. भाऊ निघून गेला.
रात्री आपल्या सासऱ्याजवळ डोक्यावर पदर घेतला, राजाई गेली दामाशेट्टीकडे. दामाशेट्टी म्हणजे नामदेवरायांचे वडील. मामाजी, एक बोलायचं होतं. बोल ना बेटा. यांचा स्वभाव आणि वातावरण वागणं तू बघतच आहात. असं किती दिवस चालायचं? तुम्ही पिकलं पान गळून जाणार. तुम्ही आहे म्हणून आमची मजा आहे. नंतर कसं? आम्ही कसं पोट भरणार? पूर्वी आमच्या वेळेसची गोष्ट सांगतो. घरामध्ये कंप्लेंट करायची असली तर सून जी होती ती फक्त सासऱ्याजवळ बोलत होती. तिला नणंद ऐकून घेत नव्हती, दीर नाही, भाऊजाई नाही, जाव नाही, सासू तर अजिबात नाही. तिला काही आसराच नव्हता. ज्याला नव्हता आसरा तिचा होता सासरा. सांगायचे विचार. दामाशेट्टीला अवघड लागले जीवाला. सुनाने मुलाचा गुण दोष सांगावा, तक्रार घेऊन आपल्याकडे यावी, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो. समजून सांगितलं, बेटा काळजी करू नको, मी परिस्थिती लवकरात लवकर सावरतो. आता तर सासरा म्हणला असता तोंड पिऊ गोंधळ घाला, करून दिलं बाद झालं. हातवर करून देतात, काही घेणं नाही. सावरतो परिस्थिती. नामदेवरायाला बोलवलं, नामा इकडे ये. काय बाबा? बेटा भजन आता वेळेत करायचं, अखंड हरिनाम सप्ताह बंद करायचा. बरं आता माझ्याकडनं जास्त होत नाही. तू आठवडी बाजाराला कापड घेऊन जायचं. ठीक आहे बाबा. कापडाचे कटोडे बांधले, माहिती दिली. हा किती मीटर? हा 2 रुपये मीटर, हा 3 रुपये मीटर, हा 2.5 रुपये, हा 60 पैसे, हा हलक्या क्वालिटीचा, असं सगळं सांगितलं. कैची दिली, मोजमापाला टेप दिला आणि गठोडे. बोलत बोलत गावाच्या बाहेर गेले. सगळे बाजार करणारे एकत्र आले आणि एकत्र आल्यावर सांगितलं, नामा पहिल्यांदाच माझ्या बरोबर येत. तुम्ही एक काम करा, मला आज काही जमणार नाही, तुम्ही माझ्या जागेवर नामदेवाला बसवावं. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जा. नामदेवाने डोक्यावर गठुडं घेतलं, इतरांबरोबर निघाले. बाजाराच्या ठिकाणी पोहोचले. बाजारातील लोक म्हणाले, नामदेवा एक काम करा, भाकरीचं गठुडं घेऊन या, खाऊन घेऊ. एकदा बाजार चालू झाला की संध्याकाळपर्यंत पोटाला भाकर भेटत नाही. नामदेवराय म्हणाले, तुम्ही बसा भोजनाला. भजनाच्या शिवाय आम्ही भोजन करत आमची रीत आहे. नंतर पण भजन, आधी पण भजन आणि मग मध्ये भोजन, अशी आमची रीत आहे. आता नवीन असल्यामुळे कोणी एवढं काही डोकं लावलं नाही. विना आणि चिपळा घेतल्या. निघतानीच बायकोने टोकलं होतं, मामांची यांना हे विना चिपळा घेऊन देऊ नका, मी ओळखते यांना जास्त, बाजाराला कापड विकल्या जाणार नाही. घेतला विना. भजनाला सुरुवात केली. भजनामध्ये इतके तल्लीन झाले. सूर्यास्त कधी झाला कळाला. भजनात बाहेर आले तेव्हा बघितलं, आता गिराईकी चालू झाली. नामदेवा सुरदेत आहे का? घरी जायची वेळ झाली. बाजार संपला. बाजार संपला. आता बरी बाबांना काय उत्तर देऊ? काय उत्तर देऊ बाबांना? गाठोडं सोडलं, सगळ्या कापडाचे कैचीने कर 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 तुकडे केले. तुकडे केले, प्रत्येक दगडावर ते तुकडे टाकून दिले. घरी निघून आले. झटकून बिटकून घडी घालून काम. नामा
कसा झाला बाजार? पहिला दिवस खूप छान झाला बाबा, एकही कापड उरलं नाही. आणि त्या दगडांना सांगितलं पुढच्या वेळेस मी उधारी वसुली करायला येणार. 8 दिवस झाले, बाजाराचा दिवस आला. नामा उधारी घेऊन ये बरं. बाजारात गेले, त्या दगडांना मागतायत, मागच्या वेळेस मी कापड टाकलेले होते, मी उधारी द्या. बाजारातले लोक म्हणले हा काय डोक्यातून गेला वाटत. हसायला लागले सगळे. नामदेव राय त्यांच्याशी संवाद करतात. तुम्ही उधारी देता की नाही मला एकच सांगा, मला घरी हिशोब द्यायचा. सगळे म्हणायचे दामा शेट्टीचा मुलगा डोक्यात गेला, पागल झाला, वेडा झाला. देता की जाऊ? पण मी असं जाणार नाही. त्यांनी एक मोठा दगड घेतला, पिशवीत टाकला, घरी आले. हरिपाठ झाला, भोजन झालं. नामा हिशोब दे. झाली वसुली? म्हणाले हो झाली वसुली. थांबा बाबा, आता आला. पिशवी घेतली, बाबाच्या हातात दिली. तो इतकं जोड लागलं ते दगडाचं. नामा 2 कटोऱ्याचे इतके पैसे कसे काय आले? वजन तर खूप वाटतंय. बाबा माझ्या पद्धतीने मी वसुली केली. पिशवीमध्ये हात घातला, दगड बाहेर काढला. तो दगड सोन्याचा होता. हा कथा भाग नाही, घडलेली घटना आहे, नामदेव रायांचं चरित्र. जो भगवंताचं प्रामाणिकपणे नाव घेतो, ना त्याचा वेळ भगवंत वाया जाऊ देत नाही, ना दिवस वाया जाऊ देत नाही, आणि क्षणही वाया जाऊ देत नाही, त्याची भरपाई भगवंत दुपटीने देत असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. या कथेचे जे यजमान झालेले आहेत, त्यांनी जो अट्टहास केलेला आहे, आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्यांना नामचिंतन आणि कथा श्रवण करायला मिळते, याच्यासारखं पुण्य या भूतलावर दुसरं तिसरं काहीच नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, तुम्ही शेजारी जरी सांगितलं अहो भागवत कथा चालू आहे, कथेला या, मी निघालीये, इतकं जरी आमंत्रण दिलं तर एवढंच पुण्य लागणार आहे जेवढे हा कार्यक्रम उभा करायला केल्यावर मिळत असतो. एक शीत अन्न जरी या मंडपात दान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होत असतो. सत्संगतीमध्ये, धर्म कार्यामध्ये तोंड पाहून कधीच काम करायचं नाही. हा आमचा अनुभव आहे. नाही नाही महाराज, त्यांचं आमचं काही पटत नाही, आम्ही काही वर्गणीच दिली नाही, तुम्ही या चहाला, बाकीचे बोलते. असं चालत महाराजांना लाल करून होणार? भगवंताला करा, भगवंताला दान द्या, हरकत नाही. मनुष्य जीव आहे, राग द्वेष बाजूला ठेवा, भगवंता जवळ या, तुमचे काय दान धर्म असेल त्याच्या चरणी कृष्णार्पण करून टाका. पण असा लाभ सोडू नका. ऐशा लाभा चुकला तुका म्हणे वाया. नामामध्ये इतकी ताकद आहे. नामस्मरणाशिवाय आयुष्यामध्ये दुसरा काहीच असू नये असं प्रत्येक जीवाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी कलियुगाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की हे नाम चांगले चांगले माझे कंठी रहो भले. कपी गुण मुधरी के भगवंताच्या नामाचा महिमा मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. कथा जरी
झाली, सप्ताह जरी संपला, सांगता जरी झाली, तरी भगवंताचं नाम घ्यायला बसल्यापैकी कोणी विसरणार नाही. जमेल ना इतका सोपा उपाय? कोणाला जमणार नाही हात वर करा बरं. 2 जणाला जमणार नाही नाम घ्यायला, हात वर करता आम्हाला जमणार. म्हणून सांगतो कथा अवधानाने ऐका, अनअवधानाने नका ऐकू. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भरणे, त्रिवेणी संगमी नाना त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भरणे, संगमे नाना तीर्थे भरणे, सिद्ध नाही नामी करते जळधर, सिद्ध नाही नामी करते जितना ही नामे हरे मुखी भरना, हरे मुखी भरना, हरे मुखी भरना, हरे मुखी भरना. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही किती चारी धाम जर केले आणि तुम्हाला त्या धामाचं महत्व, तुमचं चित्त जर ध्यानावर नसलं तर त्या धामाला महत्व नाही. मग तुम्ही घरी येऊन किती मोठं माऊंड करा, पैसा पाण्यात. महाराजांबरोबर लग्नामध्ये जाणाऱ्या फार महिला असतात, 20-20 हजार भरतात, 22-22 हजार भरतात. गुरुजी मी 4 वर्ष झालं वृंदावनला, चला कोणीच येणार. आपलं नशीबच खराब होतं ना. किती नशीब खराब असतं एखाद्याचं सांगतो पुढे चालतो. 2 भावाच्या वाटण्या झाल्या. लहान्या भावाने काय केलं, आपण एकत्र होतो तेव्हा ती जमीन खूप पिकायची, मला तो वाटा पाहिजे, आई बापाकडनं भांडून मागून घेतला. नशीब तेच असतं. आई बापाने सांगितलं लहान आहे, जाऊ दे, तू समजदारी घे, कष्टावर आहे, शेवटी जमीन तर एकच आहे, पण त्याचं इच्छा ती आहे, तो तुकडा घ्यायचा, दिला. दोघा भावाने जमीन पेरली. मोठ्या भावाला इतकं भरभरून पीक आलं आणि लहान्या भावाला काहीच नाही झालं. जेमतेम भुईमुग पेरलं, बारीक बारीक शेंगा, त्याच्या दाणे भरलेली. मोठ्या भावाने शेंगा भुईमुग पेरलं, त्यांनी पण हे एक शेंगारा इतका मोठा मोठा. निराश झाला, नदीच्या काठावर जाऊन बसला. विचार करायला गेला सगळा, आपण इतकं आयडियाने वावर दाबलं चांगलं, शेवटी खराब चांगल्या भरमट वावरामध्ये एवढा शेंगा झाल्या आणि आपल्याला काहीच नाही झालं, उपयोग नाही. असा विचार करत करत त्याने बघितलं, मच्छीमाराने जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये इतक्या मोठे मोठे मासे आले. आणि माशाचा भाव तुम्हाला माहिती आहे. त्यांनी बघितलं इतका पैसा होतो, कशाला मातीत राबायचं, एक जाळं फेकलं का पैसाच पैसा. शेती विकली, जाळं घेतलं, जाळं घेतलं, नदीवर गेला, जाळं फेकलं, मासे अडकले, जाळं जड लागलं, ओढलं, बघितलं सगळे बारीक 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 मासे, झिंगे म्हणते त्याला, काय म्हणते, बारीक आले सगळे. मोठे आलं, एक बी मासा आला. त्याला असं वाटलं त्या मच्छीमाराने पण एवढे मोठे मोठे मासे आले, आपल्याला एवढे झिंगे झिंगे झाले. शेंगा काढल्या तर आम्ही तसंच झालं, आता मी तसंच झालं. निराश झाला. गावात गेला, सप्ताह चालू होता असा.
सप्ताह चालू झाला, कीर्तनात जाऊन बसला. महाराजांनी सांगितलं संगतीचं महत्व. प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान. आमचे प्रारब्ध हो म्हणून आम्ही महाराज झालो असं सांगत होते. काय जय विठ्ठल झालं. महाराज सगळ्यात हार टाकला, नारळ दिलं, पाकिट हातात दिलं. ते पाकिट असं जाड होतं, त्याचं ते पाकिटाकडे लक्ष गेलं. तो लगेच महाराजाजवळ गेला, दर्शन घेतलं. महाराजाच्या मागं मागं जिथं महाराज थांबले तिथं तो गेला, बसला. महाराजांनी सवयीप्रमाणे पाकिट काढलं, नोटा मोजायला सुरुवात केली. 51,000 रुपये. बापरे, 2 तासात 51,000 रुपये. एका दिवसात 51,000 म्हणजे 30 दिवसाचे 30 कीर्तन केले. किती झाले? किती झाले बाबा? 15 लाख. आणि परत काल्याचं कीर्तन आलं, दशक्रियाचे सकाळचे कीर्तन आले, ते वेगळे. म्हणजे 25-30 लाख रुपये आपण महिना कमवू शकतो महाराज झालं तर. जाळं फेकलं, धोतर घातलं. हरिपाठाला जायला लागला. कीर्तनाची तारीख भेटली. कीर्तनाची तारीख भेटली त्या दिवशी त्या गावात कीर्तन होतं 9 ते 12. कर्मधर्म संयोगाने त्या गावामध्ये चोरी झाली आणि चोरी करणारा डाकू हट्टल गुन्हेगार होता. त्याने पण धोतर घातलं होतं आणि हा कीर्तन करून निघाला. लोकांना वाटलं हाच डाकू. धोतर पाहिलं होतं, धोतर आहे त्याचा धोतर नेसलेला. धरला, इतका मारला, गावात आणला, झाडाला उलटा टाकला. त्याला 51,000 तर भेटले नाही, 15 लाख तर जमले नाही, पण 15 लाख फटके खाल्ले. तो गावकऱ्यांना म्हणला मला मारू नका, उलट टांगू नका, माझं नशीब खराब. खेत में गया तो लांगा लूंगा, मछली पकड़ने गया तो झांगा झूंगा, बाबा बनने गया तो उलटा टांगा. प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. जगी जीवनाचे सार घ्याव्यात आणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माने प्रारब्ध तयार होतं आणि प्रारब्धाने फळ मिळत असतं. म्हणून भगवंताचं नामचिंतन असं करा, असं करा. मी सांगत होतो की 4 धामाला तुम्ही जाता, पण काय केलं, कुठल्या देवाचं दर्शन घेतलं, तिथलं काय नियम आहे हे जर तुम्हाला माहिती नसलं तर तुमच्या मावदा करण्याला काहीच अर्थ सांगता आलं पाहिजे. मावशी तुम्ही कोणत्या गंगेत स्नान केलं इलाहाबादला? काय नो बाया, थंडी मरणाची होती, काय कोण पाहत? कोणची गंगा होती? पाणी होत. लोकांनी केल्या, आम्ही केल्या. एवढं तरी काय, साडी भोळी सेवा देवाला माहिती ही बावळट सेवा आहे. देवरी कामाने तुमची दखल घ्यायला अशी बावळटाची भरती नाहीये. काही करतात म्हणजे आमची साधी भोळी सेवा आहे. आज कशी साधी भोळी सेवा आहे? हिंदू धर्म आहे, त्याला काहीतरी नियम आहे, त्या नियमावलीतच परमार्थ करावा लागतो. कसा चालेल? उद्या तुम्ही गोदड्या अंगावर घेऊन कटेला बस झोपून नाचता काय? आमची साधी भोळी श्रवण बघते
देवाला समजत. असं कसं समजत? असं नाही समजत, करावं लागतं. भगवंताच्या मंदिरात गेले की दर्शन कसं घ्यावं याला नियम आहे. काही काही बावट डोळे झाकून दर्शन घेतात, पण जातोच कशाला देवाच्या भावात? रंगनाथ महाराज बरोबर आहे का? ज्या भगवंताचं रूप डोळ्यामध्ये भरवायचं असतं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता डोळे झाकून गरज आहे? काय पाहिलं तू देव? नाही पाहिलं. गेलाच कशाला? तुला जर डोळे देवाने दिले तू त्याला पाहू शकत नाही, डोळे झाकायचं कारण काय? भिकारी धंदे तर असे आहेत मागायचे. लहान लेकराला वळण लावतो तू मंदिरात घ्या पाय कर, जय बाप्पा कर, देवाला सांग मला सुखात ठेव. कशाला? तो काय कोणी जगमारी करणार त्याच्यावर त्याचं सुख अवलंबून आहे. तुझ्या म्हणण्याने मागणारे होणार आहे का? असं नाही. असं मला देवाला सांग, मला सद्बुद्धी दे, मी धर्माची पताका खांद्यावर घेऊन सेवा करेन, अशी वाट माझ्या आयुष्यामध्ये मला तयार करू. पण काही काही पालत्या गड्यावर पाणी असतं, सांगूनही उपयोग होत नाही. कथा झाली आणि महिला मंडळ घरी निघालं. घरी निघाल्यावर एक महिला दुसऱ्या महिन्याला म्हणते, का ग बाई महाराजांनी किती छान कथा सांगितली ग, असं वाटतं रोज यावं आणि वर्षभर कथा चालावी. चाल गे, तू तर लई खायला मनाची बाई, त्यांचं सांगायचं कामच राहत. आपल्याला काही केलं दे त्यांच्यामध्ये. सकाळी कथा ऐकली, संध्याकाळची कथा ऐकली, किंवा तुम्ही आता कथा ऐकली, घरी गेले. घरी गेल्यावर झोपल्याशिवाय साडून तुम्ही बसले आणि किती जणांचे डोळे बंद करून आज कथेत काय सांगितलं, राजा परीक्षितीने काय काय प्रश्न केले, राजा परीक्षितीला शुकदेवाने काय काय मार्ग दिला, तसा आपल्याला काही कोणी भेटेल का? कोणी सद्गुरूची प्राप्ती करता येईल का? आपणही असे प्रश्न मांडू शकू का? असे प्रश्न किती जणांना पडले बरं? प्रामाणिकपणे सांगा, एकच जणांना. बाकीच्यांना काय प्रश्न? पापेच्या अंगावर टाक, ते गोरडे आण, पाय खाली आतून पडू नका, झोप ग. तेव्हा आपण सकाळी जायचंय, मला उठायचंय, डबा करायचा, डबा करायचा, झोप. तो डबा रात्रभर डबा करायचा, डबा करायचा, डबा करायचा, डबा करायचा. पप्पा जेव्हा उठतो, मी आंघोळ करतो, चहा करतो, निघून जातो, मी झोपेलच. 9 वाजता उठते, बाया पप्पा जेव्हा तसाच गेला, डबा 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 डबा. निस्ती भूकंपट्टी आहे, प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात काही नाही. म्हणून सांगत असतो, मन स्थिर ठेवा. एक गोष्ट पक्की काट मारायची, जर आपण देवघरापुढे 10 मिनिटं, कथेमध्ये 3 तास, कीर्तनामध्ये 1.5 तास जर बसू शकत नाही, आपलं मन जर इतकं चंचल आहे, तर आपला उद्धार होणे नाही नाही म्हणजे नाही. तुम्ही जर 3 तास कथा श्रवण केली, आरती केली, प्रसाद घेतला, समजायचं खरंच आपलं प्रारब्ध आता बळकट होत चाललंय, आपण श्रवण भक्ती करू शकतो. कारण दरिद्री माणूस कधीच कथा श्रवण व्यवस्थित बसून करत नाही. तो इकडे फिर, तिकडे फिर, इकडं घुस, तिकडं घुस, उठून जाय, येऊन बस, त्याचे हे धंदे चालू असते 3 तास. समजायचं की हा जातीवंत दरिंदर आहे. अशा माणसाच्या सावलीला सुद्धा बसून येतो, बाजूला बसला की त्याला सांगायचं इकडे बस, कारण त्याची निगेटिव्हिटी आपल्यावर येत असते. परमार्थ सहज आणि सोपा नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा, सत्संगती करा, गुरु धारण करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यात मार्ग मिळेल. जेव्हापासून मी शिष्य करायला लागलो, गुरुची व्याख्या मला समजायला लागली. लोकांच्या मनात गुरु करायचं म्हणजे ते महाराज मागं फिरावं लागत, त्याच्या पोळ्या करून द्यावं लागत्या,
त्यांच्या घरी कार्यक्रम असला का जावंच लागतं. बाई कोणाला वेळ आहे एवढा, आणि आपल्याकडे कोणी राहतं नाही राहतं, त्या महाराजाला कपडे घ्यावं लागते. हे डोक्यामध्ये खुरचट कल्पना आहे. याच्यासाठी गुरु करायचा नसतो. माता माऊल्या हो, सगळ्यांना सांगतो मी, मनामध्ये भाव ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला गुरुचं दर्शन होईल त्या दिवशी भगवंताचं दर्शन होत असतं. तुम्हाला हे लक्षात ठेवा. जर हे ज्ञान तुम्हाला गुरु दीक्षित होऊन जर झालं नाही तर तुमचा उपयोगच काय? गुरुसाठी भोजन करणं, गुरुची सेवा करणं, गुरुचे कपडे धुणं, हे सगळं गुरुची सेवा झाली. आणि ही सेवा सहजासहजी कोणाला मिळत नाही. याला पण प्रारब्धच लागतं. दोन प्रकारचे शिष्य असतात. एक सेवा भाव असतो, तो सेवा करत असतो. आणि दुसरा शिष्य काय म्हणतो, ये ललित पुढं पुढं करायची सवय. येऊन जाऊ त्या महाराजाच्या पुढं पुढंच नाचत राहायचं. आपल्याला नाही जमत असतं. आपण कामापुरती जातो महाराज, खूप मोठेपणा नाही करत. तू दलिंदर आहे, जातीवंत म्हणून कामापुरती जातो. आणि याची नोंद तुझ्या डायरेक्ट नक्कीच राहणार. की हा कामापुरती जर गुरुचा वापर करत असला तर याची नैया भगवंत कधीच पार करू देणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्पण करावं लागतं. भले वर्षातून एकदा तुम्ही गुरुचं दर्शन घ्या, पण हृदयामध्ये समर्पण राहू द्या. नित्य मूर्ती त्या गुरुची राहू द्या. तुम्ही भजन नेहमी ऐकता, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवन.